बरं झालं भेटलास ते. अरे एवढा घायला का आला काय? तुझी बायको बाळंत व्हायला घातली का? नाही बुवा, त्यातलं काय नाही हा. मग अरे तुझी बायको इलेक्शनला उभी राहते म्हणून. मला काय माहित नाही हो. उभं राहताना मला काय सांगून उभं राहत नाही ती. अरे आपण नाही अहो, माझ्या बायकोनेच सांगितलं मला तसं. बघितलं का लेका? म्हणजे आता आपल्या बुडाखाली सुरुंग लावल्या का झालं का नाही? अरे पण मी अरे गाडवणं घाबरता कशा? चुकीची बायको अडाणी कुणीतरी भरलं घातला असला. इलेक्शन काय मत काय तिला काय करणार? बायकोला आवडतं. मी साहेब एवढंच दवा तर विरुद्ध पार्टीच्या बाजूने उभी राहणार आहे. माझी बायको म्हणायची का वैरीण म्हणायची? तरी मी तिला सांगितलं होतं की निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे म्हशी चारणं इतकं सोपं नाही. पण माझं ऐकत नाही. बघले का आता चुली पातूर येऊन पोचली का नाही लोकशाही? चुलीत गेली, पोचली कुठे? घाबरू नका. लोकशाहीमध्ये अफवा पसरणं गुन्हा आहे, लक्षात ठेवा. मी पुन्हा सांगतो, निवडणूक लढवणं हे बायकांचं काम नाही. उंदरानं बिळात राहावं आणि बोक्याने मोकळ्यावर फिरावं. उंदीर बी कवा कवा भारी ठरतो. बघूया ना, बघू. मी उभी राहिलीये ना वा, बघूया काय होतंय ते. काय होणार आहे? तू पडणार आहेस. एक गोष्ट ध्यानात ठेव, जग काय म्हणते? काय म्हणतंय? पुरुष धंद्यात उभा राहिला आणि बाई संसारात पडली. पडणं हा बाईचा स्वभाव आहे. असं मग बघूया काय होतंय ते. अव म्हस ही माझी खून आहे आणि माझी म्हस मला कवा दगा द्यायची नाही. पण मी म्हशीला मत देणारच नाही. झाडाचं एक पान तुटलं ना झाड पडत नाही. तुमचं मत गेलं उडत. मी मारुतीला नारळ पण फोडलाय तू पडावीस म्हणून. हा पण मारुती बायकांच्या वाटेला जात नाही, माहितीये ना वा. मी निवडणुकीत जिंकली की तुम्हीच माझ्या मागणे आणि म्हणाल वय वय मी म्हणाल. आता पहिलं काम म्हणजे वळूची तपासणी करणं. म्हणजे काय डॉक्टर? तेवढ्यासाठी तुम्ही आलायसा. चला मग वळूकडे वळू. म्हणजे काय झालं? नाही माझे काय काय बोला ना. वळूची तपासणी करायची. तो वळूला शोधायचं कुठं? अहो काय वळू ठेवला असेल तिथं. पाटील अरे पण काय झालं? सांगा पाटील, तुम्ही समजून सांगा. अहो डॉक्टर साहेब, वळू काय एका जागी बांधून राहतो का? सबंध दिवसभर गाय रानामध्ये चरत असतो. मग काय करावं म्हणता? तुम्ही आज निवांत आराम करा. आज मस्तपैकी कोंबडी कापूया जेवाया. तीर्थ घ्यायची सवय सुद्धा त्याचाही बंदोबस्त करू. नाही आपल्याला काय वांधा नाही. नाच गाण्याचा नाही. तुमच्या चेहऱ्यावरून तसं वाटतं म्हणून म्हणतो. छे आज दमलोय फार. मग आज नुसतंच लांबडवा. मग असं करू, उद्या सकाळी आमची कार्यकर्ते मंडळी आहे. होय, वळूचा शोध घेते. तपासणीसाठी तुमच्याकडून मग वळूची तपासणी उद्याच करू की? बर बर पाटील साहेब दमले. रेस्ट हाऊस. राम राम डॉक्टर साहेब. राम 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 राम. फार वेळ झालाय. मला ह्या वळूची तपासणी करून पुढच्या गावाला जायचं आहे. आलो का साहेब? अरे वा बघा. नमस्कार नमस्कार. डॉक्टर वाट बघत्यात. एकदम छान. मी होतो का? बरं साहेबराव, तुम्ही आता आलाय साथ, मी बघतो वळू. बर बर येतात आता कार्यकर्ते म्हणजे वळलं घेऊन. असं म्हणतो. बरं बरं बस इकडे बस. इकडे बस. काय झालं? काय म्हणायचं? वकून वकून पेशी तू पडली ती दोघं बी. काय सांगायचं साहेबराव? सगळ्याची अवस्था हीच झाली. बरोबर. काय खाण्यापिण्याचं काय आलं? काय म्हणा अरे नाम्यात तो काय दोघं वळू धरायला गेले. त्याच एवढी घाण वास मारत होती की एक पाऊल बी मोरे टाकवत नव्हतं. असं बघा असं. साहेबराव, हे नाम्यान तो काय दोघ जण म्हणाले तुम्ही इथंच थांबा, आम्ही आज जाऊन बघून येतो. आणि परत आले ते वक्कतच आले. कशानं? आपल्या गावचा वळू मळून पडला बाबा. आणि कुजून कुजून इतकी घाण येत होती की. काय कुजला होता? म्हणजे मेला असला पाहिजे. नक्की. हो बरोबर. माणसाला थांबता येत नव्हतं. आम्ही म्हणून तत्न बाहेर आलो. साहेबराव आम्ही चहा करून डिस्कूट घालून चला चला.
कुजलाय त्यार्थी वळू मरून 4-5 दिवस तरी झाले असतील बघा. आता आम्हाला काय माहित? मला असं वाटतं तुम्ही स्वतः बघा आणि खात्री करून घ्या. मी कसली खात्री करून घेऊ? आता मेलेल्या वळूला बघून मी काय करू? आता तुमचे एवढे साक्षीदार असताना आणखी परत मी तिथे जाऊन मला अवकाळची काय गरज हो? ते तुमचं तुम्ही बघून घ्या. वळू दाखवायची जबाबदारी आमची. हो. अहो साहेबराव, तुमचा शब्द आम्ही कसा खोटा मानायचा? आमच्या गाय रानात इखरी जनावर फारत एखादं चावलं असं दुसरं काय? साहेबराव, तुम्ही म्हणता तेच खरं असणार बघा. हो. रिपोर्ट लवकर तयार करून मला निघायला हवं. हो, चला. अगदी अगदी आंघोळ झाली म्हणायची राव. चला चला. गावकरी बंधूनो आणि भगिनीनो, सगळ्या माय बहिणी विरुद्ध पार्टीच्या सभेला गेले. इथं नुसतीच बापी मंडळी आहेत. बघा, लोकशाही ही आपली आई आहे. ज्यांना कुणाला या सभेमध्ये शांतपणे ऐकून घ्यायचं नसेल त्यांनी चालतं. चला. आमच्या प्रगती संघटना या पक्षामध्ये कुणीही बाई नाहीये. आमचा मर्दाचा पक्ष आहे आणि आपलं गाव बी मर्दाच आहे. तेव्हा तुम्ही जर खरे मर्दा असाल तर ना मर्दावानी माझ्या पोराला म्हणजे निवृत्तीला आणि त्याच्या पार्टीच्या मेंबर्सनी मत देऊ नकासा. आज पातूर एका संघटना पोटच्या पोराप्रमाणे गावचा सांभाळ करील. बाई खाली बसा, खाली बसा. माझं भाषण संपलं नाही. अहो एकीकाने करत असते भाषण. हा, तर मी काय म्हणत होते, घरात आणि शेतात राबणारी माणसंच आमच्या संघटनेत आहेत. तेव्हा आमच्या म्हशीला मत द्या. म्हशीला मत देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? शान मिळणार आहे. काय बोला? पण आमचा वस्तारा म्हशीला भादणार आहे. त्योच वस्त्र त्यांची हजामत बी करील. टाळ्या वाजवा. म्हशी झालं की तवा म्हशी मोर फुली करा. संघटनेचा विकास, संघटनेचा विकास. इथवर मजल गेली कारभाऱ्यांची. आता धावतेच इंगा. माझ्या पेशंटांनो, आईला सगळ्यांना एकदम आजारी पाडतो. हा माझ्या बंधू भगिनींनो, गेली कित्येक वर्ष मी निवडणुकीत पडत होतो. नामदेवराव, निवृत्ती बुवा आणि पद्मश्री तुकाराम. सर्वश्री म्हणायचं असेल. येडाय. काय झालं? काय चालू दे. चालू दे. यांच्या अपार कष्टामुळे यावर्षी नगरपालिकेत मी निवडून आलो. सांगायचा मुद्दा म्हणजे आमच्या वस्त्र्याची धार ही लोकशाहीची धार आहे. ही बघा प्रगती संघटनेची लवाडी. दुर्पद भांडी ही बघ. मतदारांनी वाटण्यासाठी त्यांनी आणलेली ही भांडी. या साड्या त्या आम्ही पळवल्या आणि निवडणुकीनंतर गरीबांनी वाटायला. अरे बांगड्या भरा तुम्ही. बांगड्या काय भरा? बांगड्या आणि चोळ्या दोन्ही बायकोनी पळवल्या. तुम्ही दोघही नालायक. लुगडी आणि भांडी लपवली होती ती पण पळवली. अरे गोकुळातल्या गवळणीवाणी परिस्थिती केली बायकांनी तुमची. तुमच्या साड्या चोळ्या पळवल्या. अरे आता मतदारांना काय द्यायचं, निवृत्तीला काय छान. मला वाटलं तुम्ही छान आहात. तुम्ही दोघही वळू आहेत. वळू. हा तो गावचा वळू. हा मेला असा गुराच्या डॉक्टरनं रिपोर्ट केला. माझ्या नवऱ्यानं आणि नामदेव सातपुत्यानं त्या डॉक्टरला फसवलं. थांब दुर्पदे. खरं म्हणजे हे वळू त्याने मसवडला नेऊन इकला होता. मरते. बरोबर आहे. तर अशा पार्टीतल्या माणसाला मत देऊन तुम्ही आपलं मत फुकट घालवू नका. बरोबर आहे वकील साहेब. तवा असल्या अट्टल चौरासनी आपल्या अंगावर येणार. आता असंच बोलत जाऊया या रस्त्याला. सावित्रीबाई. अहो सावित्रीबाई, आमची ते दुर्पदाबाई आहेत. तू ते मी बोलते ना. तू आपली दुर्पदा निवडणुकीला उभी आहे. तिलाच मत द्यायचं. आणि तिची खूर म्हस आहे. ठेवायचं. हा वस्त्रवाल्याची मत द्यायची नाही. कुणी बी काहीतरी सांग. ऐकायचं नाही बरं का. अहो पाटलीनबाई, मी काय म्हणत होते, आमचे हिने आहेत की नाही निवृत्ती पाटील, त्याच तुम्ही म्हणून ठेवी नका असं म्हशीला मत द्या. म्हणजे आणि म्हशीच्या चित्रावर शिक्का मारा. घड्यामध्ये सांगायचं. म्हणजे झालं.
मालतीबाई गुळवणी शिक्का नीट मारा बाई. चंदू विटेकर चित्रा नीट मारा. पांडुरंग शेवाळे महाराजा बघा बघा ऐका ना. इकडे हा कोणी चालू आहे. तुम्ही दर 10 मिनिटांनी फोन करत चला. हा निवृत्तीनाथा धीर सोडायचा नाही. अजून निकाल हाती यायचे. पण त्याचे 5 लोक निवडून आले. अरे पण आपले बी 5 निवडून आले. येळ गेलेलं नाही. पारड कवा बी फिरू शकते. आता 5च्या वरती त्यांचे निवडून नाही येणार. मग ए तुझ्या बायकोचं काय झालं? बायकोचं काय घेऊन बसलाय? अरे अशा म्हशी जर निवडून यायला लागले तर लोकशाहीचं वाटोळ होऊन जाईल. मी आता राहिलेले निकाल तुम्हाला वाचून दाखवतो. महिपत सखाराम बोखरे 5700 300 मतं जास्त मिळून निवडून आले. इकडे या साहेब तू सांगा महिपती बोकरे 350 मतांनी निवडून आला म्हणून. महिपती निवडून आला. यशवंत हरी कोकाटे 5800 400 मतं जास्त मिळवून निवडून आले. साहेबराव महिपतराव भोकरे केवढ्या मतांनी जिंकला थोडासा? 300 मतांनी निवडून आला. निवडून आले. मी काय म्हणलं तुम्हाला. तुमच्यापेक्षा साहेबरावनं 10वीच निवडणुका आज बघितल्या. काय रे साहेबराव हो साहेबराव आपला 7वा उमेदवार निवडून आला. कोण मी काय? तुम्ही नव यशवंत कोकाटे. पण आपला निवृत्ती निवडून यायलाच पाहिजे. हे निवृत्ती आता तू सरपंच झाला म्हणून समज. झाला म्हणजे काय? अहो आपला निवृत्ती किती मतांना निवडून आला तेवढं सांग. अहो फक्त 200 मतांनी पडला. लुगडी धोत्र गेलं सगळं गेलं. सांगतो नाही वैरी बार बार सांगतो 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 कसा शांत बर 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 घरी पसरली डोळ्याचं. सांगतो. साहेब तुझ्याची बायको जितली. म्हणजे आपण मी गेलो. अरे बापरे साहेब असं कसं झालं? कर्ज जमीन वाडा सगळं एका सगळ्यांचं 8 उमेदवार निवडून आलं आणि आपलं 7. हा त्याच्या आईला झालं काय? आता गावातनं मान खाली घालून फिरायची पाळी आली. थोबाड फोडलं पाहिजे. का बॉम्बला लागला? अजून सरपंचाची निवडणूक व्हायची. अहो पण त्यांची मेजॉरिटी आहे. मला अजून माझ्यापासून बरंच धडे शिकायचे. पण मी काय म्हणतो साहेब, तू गप. मतदार जसे विकत घेता येतात तसं जिंकलेले उमेदवार सुद्धा विकत घेता येतात. त्यांचे 8 वरून 5-6 झाले मग आपण जिंकलोच. मग सरपंच आपलाच.